गीता, शिवा म्हणते तसं सगळं घडते. हा काय मिरवणूक एकदम डिसिप्लिन मध्ये आहे. हे खरं बोलली शिवा. म्हणजे सणाच्या नावाखाली नुसता धांगडधिंगा नाहीये. खरंच वातावरण खूप प्रसन्न आहे. अवाक करणार आहे खरं तर. अगदी खरं आहे सीता. आता गणपतीची मिरवणूक म्हणली की डीजे आणि आरडाओरडा एवढंच नसतं. काही मंडळ अशी पण मिरवणूक काढतात आणि भक्तिभावानं त्या गणरायाला निरोप देतात. हो. शिवा, हे बघ, तू आता आमच्या घरी थोडाच वेळ राहणार आहेस, हो ना? त्यामुळे मला काही फरक पडत नाही अगं तू काय करतेस त्याचं. कर तुला काय हवं ते. पुन्हा तुला वस्तीतच यायचं इथे. काय नशीब आहे शिवा तुझं. हे सगळं तुला माझ्यामुळे मिळालंय. माझं होतं ग हे सगळं. आज मी असायला हवी होती तिथे. पण ठीक आहे, मीही तितकीच श्रीमंत आहे आणि मी हे दाखवून देणार आहे सगळ्यांना. पण तुझ्याकडे हे मी मात्र टिकू देणार नाही. कठीण असतं ग सगळं सांभाळून ठेवणं. दिव्या दिव्या थांब. ऐक ऐक, नको जाऊ. ऐक ना, पुढे नको जाऊ. जाऊ दे मला. दिव्या ऐक प्लीज, आपल्याला त्यांनी दूर राहायला सांगितलं. तू तू नको. आत्ताच बोलला होतास ना जाऊयात म्हणून. हो पण तेवढं समोर नको प्लीज. इथेच थांब. आज ही मिरवणूक मी गाजवणार. हो हो दिव्या, नको ना दिव्या प्लीज. दिव्या प्रॉब्लेम होऊन जाईल यार. हे ते जात आहेत चंदन. दिव्या दिव्या, नको नको, जाऊ दे. काय म्हणा, एकदम छान झालं ना विसर्जन शिवा. दरवर्षी अशीच मजा येते. हो हो. मग काकू, कशी वाटली मिरवणूक? हा, मिरवणुकीबद्दलचं मतच बदललं माझं.
आई बघतेस ना कोण आलं इथे? दिव्या तू काय करते इथे? सॉरी शिवा, ॲक्च्युली आम्ही बाहेरच पडत होतो. मला माहिती नव्हतं तुम्ही ह्याच रस्त्याने येत आहे. नाहीतर आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्याने गेलो असतो ना. सॉरी, तुला शब्द दिला होता. दिव्या तू इथे इथे काय करतेस? हो, मी इथेच राहतेय ना. ह्या वस्तीत? हा, आमच्याच घरात. एक मिनिट, नक्की किती दिवस झाले तू इथे राहतेस? आम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशीच आलो. ओह, शिवा सॉरी. आम्ही जातो. मी कोणाला काही बोलणार नाही. थांब. तू नको, आता आम्हीच जाणार आहोत. आई माझं ऐकून घे. तुला जसं दिसतंय ना तसं नाहीये. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून ही इथे राहते आणि तूही इथेच होतास. या दरम्यान आपलं बोलणंही झालं होतं. तू काही सांगितलं नाहीस आशू? अगं मी तुला खरंच रे आशू, या वस्तीतल्या लोकांसोबत राहून तू सुद्धा यांच्यासारखाच वागायला लागलास. ताई तू प्लीज मध्ये बोलू नकोस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आई तुला जसं खरंच दिसतंय तसं नाहीये. शिवा, तूही आम्हाला सांगितलं नाहीस? सॉरी भाऊ, मला माफ करा. कशासाठी माफ करायचं शिवा? ही इथे राहते हे तू आम्हाला सांगितलं नाहीस यासाठी, की तुझ्यामुळे माझा मुलगा आता माझ्याशी खोटं बोलायला लागला यासाठी? आई या सगळ्यामध्ये तिची काहीही चूक नाहीये. चूक कुणाची असो किंवा नसो, मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. भाऊ तुम्ही घरी जा आई बरोबर. मी येतो थोड्या वेळात. मी आल्यावर तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. संपदा, तुला हे सगळं माहित होतं ना? बाबा, चांगलीच रंगली तुझ्या संघर्ष नगरची मिरवणूक. असंच एक दिवस सगळं गमावशील शिवा. येस काय यार, काय करून बसलीस हे सगळं? मज्जा आली ना? अरे कसली मजा? तुला कळतंय का तू काय केलं? काय झालं? जर तू माझ्या पोटची मुलगी नसतीस ना तर हाताला धरून घराबाहेर काढला असता मी तुला. वंदे, शांत हो बरं जरा. हाय, काय बोलायचं या मुलीला? का आलीस परत? गेली होतीस ना तिथेच राहायला हवं होतंस. आणि काय तुम्हाला सांगता आलं नाही काय तुमच्या बायकोला का जरा शांत राहा म्हणून? पाहिजे तू त्याला काय करतेस? थांब जरा. अगं शिवानी, हे काय? आशू काय झालं? आई उचलत नाही अगं फोन. ती भेटूनच बोलायला लागेल सगळं. बघितलंस? हे सगळं करतेस तू, पण भोगावं ह्या दोघांना लागतं. खरं सांग दिव्या, मुद्दाम त्यांच्या समोर परत आलीस ना? आई मी का करेन असं? आई, माझ्या काय झालं? मी थांबवायचा प्रयत्न केला पण नाही थांबले. सीताई खूप रागात होत्या. मी बोलायला गेलो तर ऐकलं नाही. गेल्या त्या.
सॉरी आशू. हे बघ सीताई खूपच रागावल्यात. हे सगळं ना तुझ्यामुळे होत आहे. का ऐकलं नाहीस माझं? सांगितलं होतं ना सकाळी तुला. तुम्ही सगळे मला का बोलताय? मी नाही केलंय मुद्दाम. मला काय माहिती होतं तुम्ही सगळे तिथेच असणार आहात म्हणून. आई मला हे मुद्दाम करायचं असतं तर मग अशी मी पर्स घ्यायला आले असते तेव्हा केलं असतं ना. तेव्हा उगाच आले असते. काहीतरी फालतू कारण देऊ नकोस दिव्या. आशू अरे चुकलंच आमचं. म्या माफी मागते तुमची. आजी तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू. प्लीज तुमची काही चूक नाहीये त्याच्यात. हा मग मी सॉरी म्हणते. सॉरी 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 एवढं इनफ आहे. थोबाड बंद ठेव. आजी आज शांत हो. या बघ आशू शिवा मी काय म्हणते तुम्ही दोघं घरी जा बरं का. हो सीताईला आणि रामभाऊसनी समजावून सांगा जरा. आम्ही माफी मागितली त्यांची म्हणून सांगा तेच नाही. सांगतो आम्ही सांगतो. तू काळजी नको करूस. तू शांत हो. आई बरोबर बोलतायत. तुम्ही जा दोघंही घरी. इथे काय करायचं ना ते मी बघते. चला. तू ना खूप चुकीचं वागली आहेस. लक्षात ठेव. चल आशू. त्या मुलीला मी तिथे पाहिलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि मला त्याहूनही जास्त वाईट ह्याचं वाटतंय की आशू तिथे होता ती असताना आणि त्यानेही आपल्याला काही कळू दिलं नाही. सीता मी काय म्हणतो आपल्याला कळवणं गरजेचं होतं पण आता आपल्याला नाही कळवलं तर त्यामागे पण काहीतरी कारण असेल ना. काय कारण असणार? दिव्या परत आलीये हे आपल्याला त्यांना सांगायचं नसणार. नेहमीप्रमाणे लपवायचं असणार. पण तिथे असताना आशूचं काय झालं असेल? त्याला किती त्रास झाला असेल? वहिनी शिवा उगाच नाही लपवणार आणि जे काही झालंय ना त्याची जाणीव आहे तिला. कसली जाणीव? काही जाणीव वगैरे नाही आहे तिला. आपल्या बहिणीने आशू सोबत काय डाव खेळला याची थोडी जरी जाणीव असती ना तिला तर आपल्याला सांगणं दूरच. तिने त्या दिव्याला घरात सुद्धा घेतलं नसतं. आणि जरी ती दिव्या तिथे राहत असती ना तरी तिने आशूला तिथे थांबू दिलं नसतं. पण काय केलं तुमच्या लाडक्या सुनेने? तिला हवं तेच केलं जे ती नेहमीच करत आली आहे. आणि आता अजूनही तुम्हाला तिची बाजू घ्यायची आहे का? कौतुक करायचंय का? कीर्ती जरा थांब. सीताई शिवाने आपल्याला हे सगळं सांगितलं नाही त्यामागे ना नक्की काहीतरी कारण असेल अगं. आपण जर एकदा ऐकून घेऊया ना तिचं प्लीज. हो घेऊया ना ऐकून. पण काय काय ऐकून घ्यायचं तेही एकदा सांगा सगळे. उर्मिला त्या मुलीमुळे त्या दिव्यामुळे आशूला किती त्रास झाला हे पाहिलंच ना तू. लक्ष्मण भाऊजी भर लग्नात आपल्या सगळ्यांच्या माना कशा खाली गेल्या हे पण तुम्ही पाहिलंत ना. त्या मुलीच्या एका चुकीमुळे मला न आवडणारी व्यक्ती शिवा आपल्या घरात सून म्हणून आली. एवढं सगळं झालं आणि तरी सुद्धा मी ऐकायचं हो ना. आणि ती शिवा ती या सगळ्याला जबाबदार आहे. दिव्या तिथे असताना आशूला तिने तिथे राहूच कसं दिलं? आणि बरं एवढे दिवस आशू तिथे होता. एक संधी नाही मिळाली तिला आपल्याला सगळं हे सांगायची. तुम्ही सगळे नेहमी तिची बाजू घेता पण तिला त्याची पुरेशी जाणीव आहे असं मला नाही वाटत. पण हे तुमच्या कधी लक्षात येणार देव जाणे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणीही तिची बाजू घेतलेली मला नकोय.
जे काय विचारायचं ना ते मी विचारेन तिला. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. एवढं सगळं होऊनही तुझी उत्तरं तयारच आहेत का? थोडी तरी लाज शिल्लक आहे की नाही? ताई तू मध्ये बोलू नकोस आता. आता तू गप्प बसा. कीर्ती, बाई थोबाड बंद ठेवा. सणासुदीचे दिवस आहेत म्हणून तुला पाठीशी घालत राहिलो. शांत राहा, शांत राहा. गैरफायदा घेत राहिलीस वय ग तू. लय झालं पण तुझं आता. मी परत परत तेच सांगतेय, तुम्हाला का कळत नाहीये? मी हे मुद्दाम नाही केलं, मला नव्हतं माहिती तुम्ही सगळे तिथे असणार आहात. एकतर सगळीकडे खूप गर्दी होती. मग तुम्ही दोघं वस्तीत गाडी घेऊन काय फिरायला आला होता? आणि जावई बापू, तुम्हाला माहिती आहे ना ही हट्टी आहे, मग तुम्ही का नाही थांबवलं तिला? आई तू त्याला काही बोलू नकोस. बोलावं लागतंय. तुझ्यामुळे वेळ आली आहे ही. तुझ्यामुळे लग्नात काय घडलं माहिती आहे ना? हे सगळं भोगावं लागलं आम्हाला, तुझ्या बहिणीला. तिने आमची समजूत काढली ना म्हणून तू आता इथे उभी आहेस. या घरात घेतलं तुला आणि आता तू तिच्याच संसारात विष कालवायला निघालीस. असंच जर तुला वागायचं असेल ना तर ह्या घरातून निघून जा. काय बोलतीयस? मुलगी आहे तुझी मी. मग याचा भान तूही ठेवायला हवंस. वंदे, शांत बस. अगं जे झालं ते झालं. ते बोलून काय फायदा होणार आहे काय? गाढवा पुढं वाचली की तर अनकालचा गोंधळ बरा होता असली गत आहे. आई आई, तुम्ही ज्या गोष्टी केल्यात ना त्याचं गांभीर्य हिला सुद्धा कळायला हवं. वंदे, अगं आता काय बोलून उपयोग होणार आहे काय त्याचा? शांत राहा. हे बघ दिव्या, आत्ता जी वागलीस ना ते शेवटचं. ह्याच्या मोर जर तू असं काय वागलीस ना तर काट माझ्याशी एवढं ध्यानात ठेवायचं. जा जा, नवऱ्याला घेऊन आतल्या खोलीत जा. पोटात कुठली आजी, आई, सॉरी, मी बोलतो. जा, बायकोच्या मागणं जा की. दिव्या, बोलायला पाहिजे तेव्हा बोलला नाही आणि आता म्हणून बोलतो तिच्याशी. बंदी, शांत हो ग. समजा व्यवस्थित होईल का? आई कशी शांत हो मी? सगळ्यात शिवानीची काय चूक आहे हो? आता कुठे तिचा संसार सावरायला लागलाय, त्यात हे सगळं घडलं. काय होईल हो तिथे?